कोण होतीस तू, काय झालीस तू? मालिकेच्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये विद्या हळूच पुटपुटते की मी नसले म्हणून काय झालं. दुसरी कोणीतरी अशी येईल की यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देईल. पौर्णिमा तिच्यावरती खेकसते की काय म्हणालीस. विद्या जोराची डचकते. विद्या सांगते की काहीच नाही. तेव्हा सुलक्षणा पौर्णिमाला म्हणते की पौर्णिमा, मान हवा असेल तर सासूची कर्तव्यही पार पाडावी लागतील. फक्त सुनेला ऑर्डर देऊन उपयोग नाही आहे. सुलक्षणाच्या पुढे कोणाचं काही चालत नसतं. पौर्णिमा शांतपणे मान डोलावते. इकडे काऊ कावेरीवरती इतकी चिडलेली असते. तिचा हात पकडून ती कावेरीच्या बाबांकडे घेऊन येते. त्यांना हाका मारून जेव्हा बाहेर बोलावते तेव्हा त्यांना सांगते, हिने काय करून ठेवलं आहे हिला विचारा की. कावेरीने दिगंबरला चॅलेंज केलेलं असतं. तेव्हा काऊ कावेरीच्या बाबांना खुलासा करते. रागात असते. कावेरीला जाब विचारते की सांग, आता गावाबाहेर गेलेल्या माणसांना महाआरतीसाठी तेही उद्या कसं घेऊन येणार आहेस तू. कावेरी थरथरते. तिला वाटतं की बहुतेक बाबा ओरडतील. परंतु कावेरीच्या बाबांना तर तिचा खूप अभिमान वाटतो. ज्या वेळेस ते दोन्ही हात उचलतात तेव्हा कावेरीला भीती वाटते. परंतु त्यांनी हात उचललेले असतात तिच्या डोक्यावरून फिरवण्यासाठी. उलट कावेरीने घेतलेले या चॅलेंजचं त्यांना खूपच कौतुक असतं. बाबा हसायला लागले की कावेरी पण हसते आणि त्यांना खट्ट मिठी मारते. काऊ वैतागूनच कावेरीच्या बाबांना सांगते की काय हो काका, तुम्हीच तिला लाडावून ठेवलं आहे. तेव्हा बाबा सांगतात की काऊ, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि कावेरीला ते मालवणीमध्येच म्हणतात की हा बापूस तुझ्या मागे असा. मग तर काय, कावेरीला आणखीनच पाठबळ मिळतं. काऊला मात्र खूपच टेन्शन येतं. ती विचारते की काऊ, अगं मला कळत नाही आहे अजूनही की तू त्या माणसांना गावामध्ये परत कसं घेऊन येणार आहेस. तेव्हा कावेरी छान उत्तर देते की काऊ, आता पाऊल पुढं टाकलंय म्हटल्यानंतर मार्गही आपोआपच मिळेल ना. बाबांना ती म्हणते की आणि हापूसचा आशीर्वाद पाठीशी आहे म्हटल्यानंतर काय अशक्य आहे. तेव्हा बाबा पुन्हा खुश होऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. काऊ खरं तर तिथे तक्रारच करते. मला वाटलंच होतं, मी सगळं सांगून सुद्धा तुम्ही तिचीच बाजू घेणार. बरं असू देत, मी जाते. चिकू माझी वाट पाहत असेल. आणि कारवू तेथून निघून जाते. काऊ जाता क्षणी बाबा मात्र कावेरीचे चांगलेच कान उपटतात. कान पिळत तिला खडसावतात की किती मस्ती करशील ग. दिवसभर बाहेर राहतेस आणि या बापाच्या जीवाला घोर लावून सोडतेस. कावेरी लगेच आपल्या बाबांना मस्का मारते. ती सांगते की माझ्या हापूसचा आशीर्वाद पाठीशी आहे म्हटल्यानंतर काळजी करायचं कारणच नाही आहे. तेव्हा बाबाला हसूच येतं आणि बाबा कावेरीला सांगतात की बघ, तुझ्या आवडीचं चिंबोरचं भाजी केली आहे आणि मस्त चपाती तुला बनवून देते, चल. कावेरीचा हात पकडत ते जेवणासाठी तिला आतमध्ये घेऊन जातात. इकडे धर्माधिकारी कुटुंबामध्ये पूजाही असते आणि ते नेमकी त्याच दिवशी प्रेस कॉन्फरन्स सुद्धा ठेवलेली असते. श्रीकांत येता क्षणी सुलक्षणा धावत जाते. तेव्हा श्रीकांत तिला म्हणतो की आज प्रेस कॉन्फरन्स आहे, आपलं नवीन प्रोडक्ट लॉन्च होतंय. सुलक्षणा श्रीकांतला सांगते की तेच सांगायला येणार होते मी. तेव्हा श्रीकांत मजेत बोलतो की कसं येणार नाही, म्हणजे तुम्हाला सगळ्यांची परड घेण्यातून मोकळा वेळ मिळेल तर सांगणार ना आम्हाला. आणि दोघेही हसतात. तेव्हा श्रीकांत यशबद्दल चौकशी करतो. सुलक्षणा म्हणते की अजूनही आलेला नाही आहे, परंतु फोन करून बोलावते मी त्याला. इकडे यश मात्र रियाच्या बर्थडे पार्टीमध्ये बिझी असतो. कारण तिथे बर्थडे केक आणि त्यातून सगळे मेन्यू स्वतः यशच बनवत असतो. इकडे ज्या वेळेस कावेरी खोबरं खवत असते तेव्हा तिच्या हाताला चोराचं लागतं आणि रक्तसुद्धा यायला लागतं. बाबांच्या मात्र काळजाचा ठोकाच चुकतो. धावत ते येतात आणि कावेरीचा हात पाण्याखाली धरतात. परंतु रक्त काही थांबत नसतं. त्यावरती पटकन ती हळद लावतात. जखम कावेरीला झालेली असते आणि त्रास मात्र जास्त तर बाबांनाच होतो. कावेरीच्या जखमेवरती हळदीचा लेप लावत असताना ते स्वतःच आता किंचाळत असतात, ओरडत असतात, जणू काही त्रास त्यांनाच होतोय. कावेरी त्यांना भानावर आणते की मला लागले. तेव्हा बाबा सांगतात की त्रास मला होतोय. त्यांचं लक्ष चपातीकडे जातं. पाहतात तर चपाती पूर्णच करपते. आता कावेरीवरती तनतन करतात, एक काम तुला धड जमत नाही. बाहेरच्या कामाला म्हटलं की वाघ आणि स्वयंपाक म्हटलं की तुझ्याकडून भांडं फुटलंच म्हणायचं. बाबा चिडचिड करत असतात आणि कावेरीला मात्र हसूच कंट्रोल होत नाही. कसं होणार आहे तुझं.
तेव्हा रामेश्वरा वाचव रे बाबा मला. फक्त नारळाच्या झाडावर चढून नारळ काढता नाही तर ती नारळ खवता सुद्धा आली पाहिजेत. बाबा पुढे ज्यावेळी कावेरीला हे सांगतात की लग्नानंतर जर नवऱ्याला जेवण बनवून घालायचं असेल तर काय करशील, तेव्हा कावेरी उत्तर देते की का माझ्यासाठी तोच करेल की नारळसुद्धा खवून देईल. तेव्हा बाबा वैतागून विचारतात की काय तू तुझ्या नवऱ्याला स्वयंपाक करायला लावणार आहे. तेव्हा कावेरी सांगते की तसं नाही आहे, म्हणजे लग्नानंतर आम्ही दोघंही संसाराचा गाडा ओढू ना. आता बाबांनाच खूप टेन्शन येतं. कावेरीला ते विचारतात की परंतु तुझी काळजी घेणारा असा कोणी भेटेल का, आणि भेटेल तर कुठे भेटेल. तेव्हा कावेरी म्हणते की का असेल कुठेतरी. तोचपर्यंत इकडे बर्थडे पार्टीमध्ये यशने स्वतःच्या हातून रियाला बर्थडेचं स्पेशल सरप्राईज केलेलं असतं. ज्यावेळेस स्वतःच्या हाताने बनवलेला केक मॉकटेल घेऊन सरप्राईज देण्यासाठी तो रियाकडे येतो, तेव्हा रिया खूप आश्चर्यचकित होते. यशसाठी तितकीच खुशही असते. त्याचे आभार मानते की यशने एवढी मेहनत घेऊन तिच्यासाठी स्पेशली ते सगळं बनवलं आहे. इतक्यातच यशला सुलक्षणाचा कॉल जातो. यश खूप खुश होतो. फोन रिसीव करताच सुलक्षणा काही बोलणार त्यापूर्वीच तो सांगतो की माझ्या लक्षात आहे, आज प्रेस कॉन्फरन्स आहे आणि पूजाही आहे, मी येतोय. फोन ठेवल्यानंतर यशसाठी जे सगळं अनपेक्षित होतं नेमकं तेच घडतं. कारण डायरेक्ट रिया सगळ्यांच्या समोर त्याला प्रपोज करते. यश जाणार तर रिया त्याचा हात पकडते, त्याला थांबवते. त्याला सांगते की माझ्यासाठी एवढं सगळं स्पेशल केलं, मग स्पेशली ट्रीटमेंट पण घेऊन जाणार. आणि ती डायरेक्ट सर्वांसमोर यशला प्रपोज करून टाकते. यशला धक्काच बसतो. तोचपर्यंत धर्माधिकारी कुटुंबामध्ये प्रेस कॉन्फरन्सला सुरुवातही झालेली असते. प्रेस कॉन्फरन्समध्ये यमुना सुद्धा असते. मग काय, सुलक्षणाला ते अजिबात पटतच नाही आणि आवडत सुद्धा नाही. ती हळूच यमुनाच्या कानात कुजबुजते की तू इथे काय करतेस, माझ्यासोबत गुपचूप स्वयंपाकघरात चल. आणि जबरदस्ती ती तिला सोबत घेऊनच जाते. आता प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात होते तेव्हा श्रीकांत पत्रकारांना सांगतो की आमची मोठी कंपनी धर्माधिकारी बंधू आता अस्सल कोकणी पदार्थ लॉन्च करते. पत्रकार तिथे डायरेक्टली श्रीकांतला एक प्रश्न विचारतात की आता पुढे जबाबदारी वाढते म्हटल्यानंतर एवढी जबाबदारी तुमच्या मते नक्की कोण घेईल. आणि श्रीकांत तिथेच गप्प बसतो. इतक्यातच यमुना, विद्या सगळ्यांनी सर्व पत्रकारांसाठी चहा घेऊन आलेले असतात. नेमकं तिथे पौर्णिमा संदीप जवळ जाते आणि त्याच्या कानामध्ये कुजबुजते की पुढे जा. परंतु संदीपला स्वतःची कॅपॅसिटी माहिती असते, इतकी मोठी जबाबदारी तो पेलू शकणार नाही आणि म्हणूनच त्याच्या आईला तो नकार देतो. परंतु पौर्णिमा जबरदस्ती त्याला पुढे ढकलते. पुढे येता क्षणी पत्रकार विचारतात की अच्छा म्हणजे तुम्हीच आहात का. तेव्हा श्रीकांत धक्क्याने त्याच्याकडे पाहतो तर संदीप तिथे सांगतो की नाही, एवढी मोठी जबाबदारी मी पार नाही पाडू शकत. नाही म्हणजे मागच्या वेळेस मी प्रयत्न केला होता परंतु ते काम मला जमलेलेच नाही आहे आणि मी जेवढं करतोय त्यामध्ये खुश आहे. तेव्हा यमुना मनोमन विचार करते की खुश आहे म्हणे. तिला संदीपचा निर्णय पटलेलाच नसतो आणि पौर्णिमा मात्र तोंडघशी पडते. पत्रकार पुढे अजून एक प्रश्न विचारतात की मग तुम्हाला काय वाटतं, ही जबाबदारी घेऊ कोण शकतं. तेव्हा संदीपच्या तोंडून आपसुकच यशचं नाव बाहेर पडतं आणि त्याची आई पौर्णिमा इतके वैतागते, मनोमन त्याला शिव्याच घालते की माती खायची ती खाल्लीच शेवटी. पत्रकार आता यशबद्दल चौकशी करत असतात कारण यश अजूनही त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नसतो. यश असतो ते रियाच्या बर्थडे पार्टीमध्ये. आता रिया परत यशला मिठी मारणार तर यश मागे सरकतो आणि तो सांगतो की सॉरी, फ्रेंडशिप ठीक आहे परंतु प्रेम वगैरे नाही करू शकत. तेव्हा रिया विचारते की का तू प्रेमापासून लांब पळतोयस. तेव्हा यशला हसू येतं. यश सांगतो की प्रेमापासून लांब ते पळतात जे कन्फ्यूज असतात आणि मी कन्फ्यूज नाही आहे. यश रियाला स्पष्टपणे सांगतो की मी पूर्णपणे क्लिअर आहे. प्रेम फक्त त्या मुलीशी जिच्यासोबत माझं लग्न होईल आणि लग्नही त्याच मुलीशी जी मुलगी माझी माँ ठरवेल. यशने त्याच्या लग्नाची सगळी जबाबदारी त्याच्या आईवरती सुलक्षणावरती सोपवलेली असते. तर इकडे बाबा मात्र कावेरीवरती ओरडतात की सासूला आवडेल असा एकही गुण नाही आहे तुझ्यात. तेव्हा कावेरी तिच्या बाबांना सांगते की हापूस, अरे
जर माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं माझ्यावरती खरं प्रेम असेल तर तोच समजावेल ना माझ्या सासूबाईंना. इकडे यशही त्याच्या बाबतीत क्लिअर असतो आणि तिकडे कावेरीसुद्धा. आता यश बर्थडे पार्टीतून निघून जाणार तर रिया त्याला अडवते. रिया यशला डायरेक्टली प्रश्न विचारते की समज जर तू एखाद्या मुलीच्या खरोखरच प्रेमात पडलास आणि ती मुलगी जर तुझ्या मला आवडतच नसेल तर काय करशील, कोणाची साथ देशील? तेव्हा यश उत्तर देऊन टाकतो लगेच की मी जिच्या प्रेमात पडेन ती मुलगी मला आवडणारच नाही, असं होणारच नाही. यशच्या घरचे प्रेस कॉन्फरन्स चालू असते तेव्हा सुलक्षणा बाहेर येते तर पत्रकार लगेचच सुलक्षणावरती तुटून पडतात. ते विचारतात पहिला प्रश्न की सुलक्षणा मॅडम, म्हणजे कंपनीमध्ये बाकीच्या सगळ्या रेसिपीज ज्या लॉन्च होतात ते तुमच्या असतात, मग तुम्ही स्वतः बिझनेसमध्ये का नाही उतरत? हा प्रश्न विचारताच घरातील बाकीच्या बायका इतके वैतागतात कारण सुलक्षणाचे विचार हे पुढारलेले नाही आहेत हे फक्त त्यांनाच माहिती आहे. सुलक्षणा सर्वात आधी तर तिच्या नवऱ्याची श्रीकांतची परवानगी मागते की या प्रश्नाचं उत्तर मी दिलं तर चालेल. तेव्हा श्रीकांत म्हणतो की आवडेल मला. तर सुलक्षणा पत्रकारांना तिच्या परीने समजावण्याचा प्रयत्न करते की देवाने स्त्री आणि पुरुष यांना वेगवेगळी कामं तर दिलीच आहेत. आता समजा जर मी बिझनेस करत बसले असते तर तुम्ही आल्यानंतर तुमची व्यवस्था, तुमचा पाहुणचार कोणी केला असता? पार्टीमध्ये नेमकं टी व्हीवरती यशच्या माचीच बातमी सुरू असते. यश लगेचच पुढे जातो आणि त्याला त्याच्या आईचं खूप कौतुक वाटत असतं. सुलक्षणा पुढे पत्रकारांना सांगते की मी घरी बसून पाककृती बनवते, वेगवेगळ्या पाककला ट्राय करते आणि त्या व्यवसायात घेऊन येणं या कामाची जबाबदारी यांची आहे. इतकं सोपं गणित आहे. नेमकं यशची बातमी पाहत असतो तीच बातमी रियाही पाहत असते. तर सुलक्षणा प्रेसवाल्यांना सांगत असते की म्हणूनच स्त्रीने घर सांभाळावं, कारण जर स्त्री घराबाहेर पडली तर मग हे घर ओस नाही का पडणार आणि सगळेच जण कामं करायला लागले तर घराची जबाबदारी कोण उचलणार? तेव्हा रिया यशच्या आईबद्दल अपशब्द वापरते. ती म्हणते की अरे ही कोणत्या जगात वावरते बाई, किती नॉनसेन्स आहे. तेव्हा यशला ते खटकतं. यश मुद्दामच आता तिला ताळ्यावर आणण्यासाठी मुद्दाम म्हणतो की तुझा ड्रेस किती डाऊन मार्केट आहे ना. तेव्हा रिया त्याच्यावरती ओरडते की काय बोलतोस तू. तेव्हा यश तिला समजावतो तेही सोप्या भाषेत, बघ मी फक्त असं बोललो तर तुला किती राग आला, मग हे तुझं ओपिनियन वेगळं आहे आणि माझं वेगळं आहे. म्हणजे माझ्या परीने हा ड्रेस डाऊन मार्केट आहे परंतु तुझ्या परीने तो तुझ्यासाठी तितकाच चांगला आहे. यश हे सगळं बोलत असताना रियाला तर काही अर्थच उलगडत नाही. मग तुला जर वाटत असेल ना रिया की तुझ्या मताचा बाकीच्यांनी रिस्पेक्ट करावा, तसंच दुसऱ्याच्याही मताचा रिस्पेक्ट करायला शिक. आणि तू त्यांना कितीशी ओळखते, त्यांचा पास्ट काय आहे माहिती आहे का तुला? मग ज्या गोष्टी माहीत नाही आहे त्याच्याबद्दल कधी बोलायला जाऊ नकोस. यशला खूप राग आलेला असतो रियाचा, परंतु शांत डोक्याने तो तिला समजावतो. रियाला कळत नाही. रिया त्यालाच विचारते की यश, अरे या बाईसाठी तू इतका का फिलॉसॉफिकल होतोय? तेव्हा यश खुलासा करतो की कारण माय ती माझी, माझ्यावरती तिचे संस्कार आहेत. आमच्यासाठी स्वतःची स्वप्न बाजूला सारून मोठमोठ्या संकटांना तोंड देत आज आमचं अख्खं कुटुंब तिने सावरलं आहे आणि म्हणूनच तिच्या विरोधात मी एकही शब्द नाही ऐकून घेऊ शकत. यश जाण्यापूर्वी रियाला पुन्हा एकदा बर्थडेसाठी विश करतो आणि तेथून निघूनच जातो. तर धर्माधिकारी कुटुंबामध्ये पूजा तर संपन्न झालेली असते आणि आता आरतीला सुद्धा सुरुवात होते, परंतु यश काही यायचं नावच घेत नसतो. सुलक्षणाचं अर्ध लक्ष पूजेत असतं आणि अर्ध लक्ष बाहेर की कधी एकदा यश परत येतं. आता घरातले सगळेजण एक एक करत आरती घेतात आणि देवाची आरती करत असतात, परंतु सुलक्षणाचं लक्ष सतत बाहेरच असतं. अजूनही यश आलेलं नसतो आणि तिचा जीवही धाऱ्यावर नसतो. तेव्हा ज्यावेळेस तिचं लक्ष श्रीकांतकडे जातं तर श्रीकांत हसत असतो आणि श्रीकांत डोळ्याच्या इशाऱ्यानेच सुलक्षणाला समोर बघायला सांगतो. सुलक्षणा समोर पाहते तर यश चक्क केव्हाचाच येऊन आरती करत असतो आणि तिला आश्चर्यकारकच वाटतं. यश जेव्हा तिच्याकडे पाहतो तेव्हा ती डोळे वटारून रागात बघते तर यश आपलं पुढे बघून आरती करतो.
परंतु सुलक्षणा मात्र त्याच्यावरती खूप चिडलेली असते. आरती संपल्यानंतर यश आता तिथे सगळ्यांना आरती देत असतो. विद्या, संदीप आरती घेतात, परंतु यश ज्यावेळेस सुलक्षणाकडे जातो तेव्हा सुलक्षणा खूप रागात त्याच्याकडे पाहत असते. यश मान खालती घालतो. सुलक्षणा गुपचूप आरती घेते आणि तिथून जाते. गुरुजींशी ती बोलत असते. यश त्यावेळेस त्याच्या बाबांना, त्यानंतर त्याची बहीण यमुनाला आरती द्यायला जातो, तर यमुना मुद्दामच यशला विचारते की मग कशी झाली पार्टी. यश घाबरतो आणि तिला रिक्वेस्ट करतो की ताई प्लीज बोलतेस तर हळू बोल ना जरा. तेव्हा यमुना ही मुद्दाम उद्धटपणे वागते की यश बाप रे हे बरं आहे, नाही म्हणजे आम्ही घरात पार्टी केली तर नुसती बोंबाबोंब होते. त्यावेळी सुलक्षणा यमुनाला तर काही बोलत नाही आणि यश मात्र पुढे जातो. तो त्याच्या काकूला, दुसरी निशा, तिलाही आरती देतो. तर सुलक्षणा सगळ्यांना प्रसाद देत असते. तर त्याच वेळेस प्रसाद देत असताना ती ज्या वेळेस यशच्या समोर येते, यशकडे ती डोळे वटारूनच बघत असते. आणि यश त्याला चांगलंच माहिती असतं की त्याच्या आईला तो कसं मनवू शकतो. सगळ्यांच्या समोर कान पकडून उभा राहतो आणि तिची माफी मागतो. ज्यावेळी यश त्याच्याच आईसमोर डोळा मारतो तर सुलक्षणा त्याच्यासमोर हसायला लागते. यमुना मात्र चांगलीच तोंड घशी पडते. तिला वाटतं की लगेचच यशला माफही केलं. मुद्दामच पौर्णिमा यमुनाला धक्का देते आणि ते समोरचं दृश्य बघायला सांगते. मुद्दाम तिच्या आईच्या भावाच्या विरोधातच तिला भडकवत असते. आधीच ते रागात, त्यातून ती आगीत तेल होते. तर यश त्याच्या आईचे आशीर्वाद घेतो आणि सुलक्षणासुद्धा प्रेमाने त्याला आशीर्वाद देऊन टाकते. मुद्दामच पौर्णिमा यमुनाला भडकवत म्हणते की पाहतेस ना लाडका आणि तोडकामधला फरक. इकडे कोकणात मात्र रामेश्वरमच्या यात्रेनिमित्त कावेरी, काऊ, उदय तिघेही समुद्राला नारळ व्हायला निघालेले असतात. तेव्हा कावेरी पाण्यामध्ये आपले हात फिरत असते आणि काऊ तिला म्हणते की कावेरी अगं मला किती टेन्शन आलं आहे आणि तू इतकी रिलॅक्स कशी राहू शकतेस. तेव्हा कावेरी तिला पुन्हा एकदा समजावते की म्हटलं ना इच्छा तिथे मार्ग. इतक्यातच उदयला यशचा कॉल येतो. यश घरच्यांच्या नकळत गुपचूपपणे उदयशी फोनवरती बोलत असतो. ते दोघेही बोलत असताना यश त्याला विचारतो की दादा तू समुद्रात आहे. तेव्हा उदय सांगतो की हो, अरे यात्रेनिमित्त समुद्राला नारळ व्हायला चाललो आहे. तेव्हा यशला हे सगळं खूप कौतुकास्पद वाटतं. तो विचारतो की नारळानं. यश तिथे उदयला सांगतो की दादा खरंच खूप तू लकी आहेस की तुझ्या पाठीशी समुद्र आहे. तेव्हा उदयला फोनमध्ये सुलक्षणा दिसते, त्याची आई. तेव्हा यशला तो सांगतो की खरा समुद्र, मायेचा समुद्र तर तुझ्या मागे आहे. यश मागे वळून पाहतो तर सुलक्षणा गुरुजींशी संवाद साधत असते. तेव्हा यश सुलक्षणाकडे कॅमेरा करतो आणि उदयला सांगतो की दादा आज माला डोळे भरून बघून घे आणि तिचे आशीर्वादसुद्धा घे. तेव्हा उदय यशच्या सांगण्यावरून फोनवरतीच त्याच्या आईचे आशीर्वाद घेतो. यश गुपचूप त्याच्याशी बोलत असतो. त्यानंतर यश झालेली पूजासुद्धा दाखवतो आणि उदयदादाला त्याच्या नमस्कार करायला सांगतो. उदयदादा खंत व्यक्त करतो की थँक्यू यश, तू आहेस म्हणून निदान अधूनमधून मला तरी बघायला मिळतं. यश म्हणतो की दादा तूच शिकवलंय ना की भाऊ हा कायम सोबत असतो, तो साथ कधीही सोडत नाही. इतक्यातच सुलक्षणा पुन्हा यशला हाक मारते. तेव्हा यश पटकन कॉल कट करतो आणि यश आता तिथे मनाशी पक्क करतो की उदयदादाबद्दल आईशी बोलावं तर लागेलच. इकडे उदय मात्र खूपच हळवा होतो. तेव्हा कावेरी त्याला विचारते की भाऊजी तुम्ही ठीक आहात ना. काऊ सांगते की त्यांच्या भावाचा फोन होता ना, त्यामुळे थोडेसे इमोशनल झालेत. कावेरी मात्र तिथे उदयची समजूत घालते की भाऊजी नका काळजी करू. जगातली कोणतीच आई अशी नाही आहे जी मुलावरती जास्त वेळ नाराज राहू शकते. कधी ना कधी तरी त्यांच्या मनाला प्रेमाला पाझर फुटेलच की. तेव्हा उदय तिच्याकडे पाहतो तर इकडे यशसुद्धा भरल्या डोळ्यांनी त्याच्या माला विचारतो की मा कधी पाझर फुटणार आहे तुझ्या मनाला. त्याला नक्की काय म्हणायचं आहे ते सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत धर्माधिकारी कुटुंब ज्यावेळेस जेवायला बसतं. शिरा पाहताच यश त्याच्या माला विचारतो की हा शिरा बघूनही तुला दादाची आठवण येत नाही का. तेव्हा सुलक्षणा मनावर दगड ठेवून सांगते की ज्याने स्वतःहून स्वतःची नाती तोडली त्याचा विचार कशाला करायचा. इकडे कावेरी मात्र उदयला सांगते की आज अगदी मनापासून प्रार्थना करून समुद्रामध्ये नारळ ठेवा.
सोडा. तुमची मा तुम्हाला नक्की माफ करेल. परंतु ज्यावेळेस काऊ ते नारळ सोडत असते तर अंगठीसुद्धा पाण्यात पडते. दोघांनाही धक्का बसतो. दोघेही मोठ्याने ओरडतात की ही अंगठी म्हणजे माचा आशीर्वाद. कावेरी बेधडकपणे समुद्रामध्ये उडी मारते आणि ती अंगठी शोधूनच काढते. या दोघांचा तोपर्यंत काळजाचा ठोका चुकलेला असतो. ज्यावेळेस कावेरी ती अंगठी घेऊन येते तेव्हा मोठ्यानेच ती ओरडते की अंगठी मिळाली म्हणजे माचा आशीर्वाद